मदतनीसचं मानधन 20,000 रुपये झाला पाहिजे आणि सिलेंडरच्या वाढत्या महागाईमुळं जे 65 पैसे मिळते त्यांना आपल्या इंधन बिल म्हणून, तर त्या ठिकाणी त्यांची 2 रुपयाची मागणी। आज साधारणतः मोलमजुरी करणारा माणूससुद्धा 1000 रुपये रोज कमवतो आणि या रात्रंदिवस राबणाऱ्या महिला जर याला 26,000 रुपये जर मानधन दिलं तर खऱ्या अर्थानं या उपोषणाला यांना न्याय मिळेल। मदतनीस जे आहे त्यांना 20,000 रुपये किमान मिळाले पाहिजे आणि इंधन जे आहे, इंधन बिल जे आहे 65च्या ऐवजी 2 रुपये मिळाला पाहिजे। या सगळ्या मागण्यांना माझं समर्थन आहे। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने, बालविकास मंत्र्यांच्या वतीने, खासदार नवनीत राणांच्या वतीने मी यांना विनंती करत आहे, ह्या सगळ्या मागण्या विधानसभेमध्ये आम्ही मांडू, लोकसभेमध्ये खासदार मांडतील, स्वतः मी मुख्यमंत्र्यांना बोलील, उपमुख्यमंत्र्यांना बोलील, महिला बाल कल्याण मंत्र्यांशी बोलील आणि या मागण्या यांच्या एकदम रास्त आहे, वाजवी आहे, या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। यासाठी मी पूर्ण ताकदीनं यांना पाठिंबा देत आहे आणि यांचं उपोषण सुद्धा या ठिकाणी सोडत क्लिअर बोललो आहे का? आणलाय नाही शरबत आणलाच नाही का अजून? पण आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 23 पासून 31 डिसेंबर 2023 पासून आमच्या रास्त मागण्यासाठी आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागला। आम्ही आमची मुलं बाळं घरी उपाशी ठेवून स्वतः पण उपाशी 3 ते 4 दिवस राहिलो। आताही आमची राहण्याची म्हणजे मानसिकता खचली नाही, आम्ही अजूनही राहू शकतो, पण भावाला आमचं दुःख पाहायला गेलं नाही। ते आमच्याकडे आले, आम्हाला त्यांनी विनंती तर केली, पण जो काही मान आमचा ठेवला तर मी संसदमध्ये या मंत्र्याशी बोलेल, उपमुख्यमंत्र्याशी बोलेल, खासदार नवनीत राणा मॅडमच्या ऐवजी मी इथं तुम्हाला सगळं काही सांगतो, बाल विकास मंत्री सोबत मी बोलतो आणि तुमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत ते पूर्ण करायला सरकारला भाग पाडतो। एवढा मोठा शब्द आजपर्यंत कोणीच दिलं नाही, म्हणून मी थोडीशी भावक झाले, कारण आमचे मुलं घरी उपाशी आहे, कडाक्याची थंडी आहे, एवढ्या थंडीमध्ये आम्ही तिघी तिथं रात्रदिवस बसलो, आताही पुढे बसलो असतो, पण भाऊचा जो शब्द आहे तो कुठेतरी टोचला, मनाला लागला आणि एक दृढ विश्वास ज्याला म्हणतो का होणार म्हणजे होणार, ज्याच्यासाठी आपण आमरण उपोषण केलं ते जर भावाच्या शब्दामुळे सक्सेस होत असेल याच्यापेक्षा भाग्याची कोणती गोष्ट नाही। म्हणून त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही आज आमरण उपोषण इथं सोडले आहे। भविष्यात असं कधी घडलं परत आम्ही आमरण उपोषण करण्यास तयार आहोत, आमची मानसिकता सुद्धा तयार आहे। थँक्यू, धन्यवाद। दिनांक